गुड मॉर्निंग आहे, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट गाडीमधून केले, कारण की चालू आहे मामाकडं. मम्मी सकाळी सकाळी मला उठवलं, बोलते उठ 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 पटकन पटकन उठ बोलते. मामाकडे जायचं बोललो, पटकन जाऊन यायचं. झोप आलेली, झोपलो पण नाही नीट. जाऊ दे पटापट मामाकडे जाऊ ना. मम्मीला काही सामान घ्यायचं आहे. आमच्या मामांच्या इथं काय वेदर आहे ते तुम्हाला ते डोंगर दिसतात का, ते डोंगरांचे मी त्या दिवशी तुम्हाला दाखवत होतो. जरा सावली नाही तर बरं वाटते चालवायला गाडी पण. तर मध्ये मध्ये असं एक खड्डा आणि त्याच्यात नीट काढायला लागते गाडी. डायरेक्ट पॅच आहे अख्खाच्या अख्खा. तर जस्ट मामाच्या गावात आलो आणि मम्मी लगेच उतरली. मम्मीला कुठं ते आंबा घ्यायचं होतं आणि गाडी मध्ये लावायला सांगली रस्त्याचे. काय यार, मम्मीला असं काही दिसला ना, मम्मी डायरेक्ट बोलते गाडी थांबवा आणि मला उतरू द्या. आता रस्त्याच्या मध्ये कोण आला नाही पाहिजे, समोरून मागून फोर व्हीलर आला नाही तर खाली फुकट जायला लागल पुढे पुढे. मामांची चालू पण कोण दिसत नाही, सगळी बाहेर गेले वाटते. लगेच चाललो. सामान घ्यायचं होतं फक्त, किंवा झाडं लावायला घ्यायचा होता भुसासारखा, आणि ती एक पिशवी ठेव इथं ठेव. आता घरी जायला निघलं, पण इकडचं वातावरण काय भारी दिसते. आपल्या इथं पण ढग असतात, पण असं एवढी झाडं बिडं नाही ना आमच्या. नसते बिल्डिंगच बघायला भेटते. ही पण 5 वर्षापूर्वी सगळी एवढी व्यवस्थित जागा होती, पण आता हा आधी पण जाम भारी जागा होती. आता ते वाट लागली, सुंदर होते, आता सगळे वाट लागली. तर मामांची इथं जाऊन आलो, गाडी लावली आणि मॅटिंग घेतली, कारण की मच्छी आणलेली मम्मीने. मग ती थोडा ओली झाली मॅटिंगमध्ये, धुवायला लागेल. ज्यासाठी मच्छी आणलेली स्पेशल, लगेच आली धावत बाबा. तुझीच मजा आहे. कडे गेलेलो तिथून आंबा आणला. यो आंबा ॲक्च्युअल आतापर्यंतचा सीझनचा यो आंबा एकदम बेस्ट वाटला. म्हणजे गोड तर आहे, पण ओरिजिनल गोड वाटते असं, म्हणजे ते केमिकलवाला नाही वाटत. दिवशी हाताची पट्टी खोलत घातली, दिवशी एक दिवस पट्टी नाही ठेवत. मागे पण लावलेली, लगेच दुसऱ्या दिवशी काढली. आता परत काल लावली, आज परत काढते. नुसतीच लावते का, वास्प कवरा येते त्या पट्टीला. बाहेर ओ माय गॉड, बाहेर आईशपथ कसं दिसते. ठेव अजून एक दिवस पट्टी. जाम डार्क वास आहे. ते मलमाचा वास फेकते आता बांध. तर आंबा कोण मस्तपैकी झोपलेलो मी. जाम बरेच दिवसांची दुपारी झोपलो, 3-4 तासची झोप काढली. आणि मग सिद्धू आला. काही सिद्धू कसं येते यार, तू कॉलेजवरचं समजत नाही. म्हणजे हाव काय बसायची टेक्निक आहे बघा. एक असा आडवा, एक त्याच्या वरती. मी याचे असं, माझे पाय असं होतं याचे असं. तर आता चाललो मेडिकलला जाऊन. काही काम तर नसतेच आजकाल आपल्याला. आजकाल काय 2च दिवस झालं सुट्ट्या लागून, तर काही काम तर नाही. मग सिद्धू आपल्याला सोडून आणणार आहे मेडिकलवर गेल्यावर. सिद्धू गॅस लेट बी कमेंट. नेक्स्ट ट्रिप कुठली बघायची? हां, नेक्स्ट ट्रिप कुठली बघायची हे सांगा तुम्ही यार. कंटाळा आले सुट्ट्या. येणाऱ्या 2 दिवसात, येणाऱ्या म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला कुठली ट्रिप बघायची तुम्ही असं सांगा. सिद्धू शोरमा आणशील ना, गेला याचाच शोरमा बनवायला लागला आता. अरे सिद्धू बघ, मी नाही बघा कला 200 घेता जा. मला वाटतं असं मी 1-2 महिन्यानंतर मी एवढा झोपलो असेल दुपारी. कारण की अशी झोप मला वाटत नाही आता आलेली मला. कारण की हा महिना तर पूर्ण एक्झाम घेतलेला. यायचो किती 5:30-6ला, तर लगेच जायचो मेडिकलला. आणि मागच्या महिन्यात पण मला आठवत नाही का मी असं झोपलेलो. जाम झोपलो, जाम भारी वाटलं एवढं बघून. आणि मग आता मेडिकलला जाऊ. मेडिकलला काही काम नसेल, आपला नॉर्मल रोजचंच काम. बिलं लावायची, बिलं चेक करायची, डुप्लिकेट काढायची, तोच काम आहे. आणि मग सिद्धू शोरमा आणणार वाटते. मग आपण मेडिकलवर शोरमा खाऊ. तर मी मेडिकलला आलेलो आणि मेडिकलला बिलं लावता विसरलो का सिद्धूने मला शोरमा आणले. मग शोरमा खायला घेतला. शोरमा ओपन मला. अरे यार जागा मग पाय टाकते. मग शोरमा खातो आणि मस्त आहे. म्हणजे चिकन खायला जो मला आनंद वाटतो ना, तो मला मच्छी खाऊन नाही वाटत. म्हणून मला चिकन जाम आवडते. मग शोरमा झाला, काय पण झाला. आता शोरमा खातो आणि बिलं तर झालंच लावून. मग काहीतरी टाईमपास काय करू काय समजत नाही आज. तर मेडिकलवरून जाऊन आलो आणि मग जेवायला मला वाटते
काय आहे? हो पापलेट आहे. पापलेट आणि कोलबी आहे. 100% कोलबीच आहे ती. पापलेट आणि कोलबी खाऊ. आणि ही आले, हिला समजलं जेवायला घेते. काय आता गप बसेल. तिला थोड्या वेळात बाहेर काढेल मी, कारण की रात्री मी बाहेर जायला मला फोर्स करतो. एकसारखी दरवाजेजवळ जाते. तर जेवण बिवून झाला आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो. आणि माणसाला जेवण टाकणार, ती माझ्या मागे लागलेली जेवल्या ती मॅव मॅव करत होती, मग तिला टाकला थोडा. हा मग हा ब्लॉग इथंच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय गाईज, चोपा.